बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक ग वा बेहरे लिखित कादंबरी झुंज. प्रकरण चौथे. अहिल्याश्रमात गुलाबची पाठवणी झाली आणि मग आपल्या व्हरांड्यात बसून आबासाहेबांनी निवांतपणे चव्हाट्याचा अंक उघडला. पहिल्या पानापासून सुरू झालेली बलात्काराची कथा संपूर्ण 3ऱ्या पानापर्यंत छापलेली होती. बाबूरावांच्या शैलीतच सारा लेख लिहिलेला होता. त्यामुळं अतिशयोक्ती, दमदाटी याहून स्फोटक मजकूर असण्याची ग्वाही या साऱ्या लेखनात होती. वनमंत्री भगवंतराव, त्यांचा भाऊ यशवंतराव यांच्याबद्दल बाबूराव नेहमीच लिहायचे. आणि आता तर काय, भूताच्या हातात कोलीत द्यावे त्याप्रमाणे त्यांची नवी जुनी सर्व प्रकरणे त्या लेखात उगाळलेली होती. ज्या भगवंतरावांच्याच बंगल्यात गुलाब आणि तिचा दीर यांना पकडून ठेवले, त्या बंगल्याचा फोटो, चरोली गावातील देवराज पाटील यांच्याबद्दल तर अनेक कल्पित कथा मोठ्या रसाळपणे लिहिल्या होत्या. गुलाब आणि देवराज पाटील यांच्या संबंधांचा मात्र कुठेही उल्लेख केलेला नव्हता. चरोली गावचा नकाशाही होता. त्यात वंजारी फासे पडद्यांची वस्ती, वडगावची पोलीस चौकी या साऱ्यांचा निर्देश केलेला होता. पोलीस इन्स्पेक्टर मानेसाहेब आणि कॉन्स्टेबल परब, साळुंके, काळे यांचेही फोटो दिलेले होते. पोलिसांच्या मारहाणीमुळे मरण पावलेला गुलाबचा नवरा बन्सी हा वंजारी समाजाचा कार्यकर्ता होता आणि राजकीय कारणास्तव त्याचा जाणून बुजून खून करण्यात आला म्हणून कैफियत देण्यात आलेली होती. सर्वांचे फोटो होते, पण गुलाबचा फोटो जाणीवपूर्वक देण्यात आलेला नसावा हे त्यांच्या लक्षात आले. कारण तो फोटो दिला असता तर तिच्या रूपाकडे पाहून लोकांना धक्काच बसला असता. शिवाय अगदी अशराफ, गरीब असे जे तिचे वर्णन करण्यात आलेले होते, त्या लेखनाला फोटोने बादही आला असता. सारेच लेखन मोठे चातुर्याने केले होते यात शंकाच नव्हती. कारण त्याबद्दल बाबूरावाची प्रसिद्धी होती. लिहायचे ते खळबळजनक असावे व लोकांच्या मनात सर्व प्रकारच्या शंका याव्यात अशा जातीचे ते लिखाण होते. बदनामीच्या खटल्यात पकडणे मोठे कठीण जावे हा त्या लिखाणाचा प्रधान गुणधर्म. बाबूराव नेहमीच अशी स्फोटक प्रकरणे चव्हाट्यात देत असेत, त्यामुळे या प्रकरणाचे नाविन्य नव्हते. बाबूरावावर खटले होत आणि बहुतेक वेळा आबासाहेबच त्यांचे वकील असत. बाबूरावाचे लेखन कौशल्य तर आगळे असेच, पण त्याहीपेक्षा आबासाहेबांचे वकिली चातुर्य जास्त दिसून येई. बहुतेक सारी प्रकरणे कोर्टाबाहेर मिटवली जात, कारण बदनामी केली हा आरोप सिद्ध करण्यासारखा असला तर राजकीय पुढाऱ्यांची इतर लफडी इतकी असत की त्याला घाबरून बाबूरावाचे तोंड बंद करण्यासाठी मध्यस्थ घालण्यात येत. कसलाही गवगवा न होता बाबूरावाच्या तिजोरीत भर पडे आणि हळूहळू ते सारे प्रकरण निस्तरले जाई. यावेळेसही असेच काही होईल असे आबासाहेबांच्या मनात येऊन गेले. बाबूराव हा एक असा बलदंड पत्रकार आहे की ज्याची भीती साऱ्या राजकारण्यांना वाटत असे. एका मंत्र्याकडून बातम्या काढून दुसऱ्या मंत्र्याचा नायनाट करणे हा बाबूरावाचा नेहमीचा उद्योग. भगवंतराव हा राजकीयदृष्ट्या तसा अप्रिय माणूस. आदिवासी समाजात त्याचे मोठे वजन. सर्वच बाबतीत त्याच्याबद्दल अनेक वदंता होत्या, पण त्याची उपद्रव शक्ती जाणून त्याला मंत्रिपद देण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जो गट नेहमी काम करीत असे त्या गटाचा भगवंतराव म्होरक्या होता. म्हणूनच ह्या स्फोटक मजकुराला मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद असावा असा कयास आबासाहेबांनी केला. मुख्यमंत्र्यांना या गोष्टीची चौकशी केल्यापासून गत्यंतरच राहणार नाही असे गंभीर आरोप या लेखात केलेले होते. पण काहीही झाले तरी या साऱ्या प्रकरणात गुलाब ही मुख्य साक्षीदार होती. तिला नको ती प्रसिद्धी या खटल्यात मिळणार हे उघडच होते आणि आबासाहेबांना तर ही प्रसिद्धी टाळता आली तर हवी होती, कारण या साऱ्या प्रसिद्धीत तिचे चरित्र उघडे पडणार होते आणि मग इच्छा असली तरीसुद्धा तिच्या होणाऱ्या बदनामीपासून तिला वाचवणे शक्य झाले नसते.
हे जर करायचे असेल तर बाबूरावालाच थोडे चुचकारावे लागेल. त्याने ऐकले तर ठीक आहे, न ऐकले तर त्याच्याशी भांडणे आपल्याला परवडणार नाही. त्याच्या हातात उपद्रव देणारे एक साधन आहे. वास्तविक जो बलात्कार घडलेलाच नाही त्याच्याबद्दल बाबूरावाने रचलेली ती कपोलकल्पित कहाणी म्हणजे सत्याशी धडधडीत बेईमानी होय. गुलाब सांगते ते जर खरे असेल तर केवळ काहीतरी सनसनाटी निर्माण करावी म्हणून बाबूरावाने हे सारे नाटक उभे केले. बाबूरावाचा हा उघड उघड धंदेवाईक व्यापार होता आणि या साऱ्या प्रकरणात गुलाबला दूर कसे ठेवायचे हा आबासाहेबांच्या पुढचा गहन प्रश्न होता. आता थोड्याच वेळात बाबूरावाचा फोन येईल आणि त्याचं व आपलं संभाषण आपण जर टेप केलं तर पुराव्याच्या कामी जरी नाही तरी अन्य मार्गाने त्याचा उपयोग करता येईल. एवढ्यासाठीच त्यांनी नवी कॅसेट घालून टेप रेकॉर्डर सज्ज केला. त्यांच्या होऱ्याप्रमाणे बाबूरावाचा फोन आलाच. वाचलात की नाही चव्हाडा? वाचला तर. मग तुम्हाला काय वाटलं? हे प्रकरण तुझ्या अंगावर शेकणार बाबूराव. ते का बुवा? अरे सारी बनावट गोष्ट लिहिली आहेस तू. यातील काही सुद्धा तुला सिद्ध करता येणार नाही. अरे अरे पण सिद्ध काहीच करावं लागणार नाही. असं कसं म्हणतोस? भगवंतराव तुला कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही. खेचू दे रे. असे शेकडो भगवंतराव पाहिलेत आपण. त्याची काय माय व्हॅली नाही. 27 लाखांचा साग त्यानं चोरून विकलाय. त्याचे पण कागदपत्र आपण मिळवलेत. अरे पण त्या प्रकरणाचा या प्रकरणाशी काय संबंध आहे? समज मॅजिस्ट्रेटने या खटल्याबाहेरच्या गोष्टी पुराव्यात घ्यायला परवानगी दिली नाही तर? अरे मग तू कशाला आहेस? नाही रे बुवा, यावेळेला तुझे वकीलपत्र मी घेणार नाही. का रे बुवा? यावेळेला तुझी फी रोख देऊ म्हणजे झालं की नाही? अरे फीचा प्रश्न नाही. मग कशाचा प्रश्न आहे? अरे सारंच प्रकरण तू इतकं ढळढळीत खोटं लिहिलेस की कोणाही साक्षीदाराकडून यातलं काहीही सिद्ध करता येणार नाही. बलात्कार मुळी झालेलाच नाही. देवराज पाटलाचे आणि गुलाबचे संबंध फार जुने आहेत. चोरीचा माल गुलाबजवळ सापडला ही गोष्ट खरी, पण बन्शीचा मृत्यू कसा झाला एवढेच आपल्याला उपयोगी पडेल. पण बलात्काराचा आरोप जर खोटा ठरला, आणि तो ठरणारच, तर तू काय करणार? भगवंतरावांच्या भावाने बदनामीचा खटला केला तर त्या सागाच्या प्रकरणाचा काय फायदा मिळणार तुला? किंवा बन्सीच्या मृत्यूचा तरी काय फायदा मिळणार? कारण या प्रकरणाशी भगवंतरावाच्या भावाचा काहीच संबंध नाही. बन्सीचा मृत्यू कसा झाला हे सांगण्याची जबाबदारी भगवंतरावाच्या भावावर नाही. मला जर भगवंतरावाने सल्ला विचारला तर मी बलात्काराच्या खोट्या आरोपाबद्दल त्याच्या भावाने तुझ्यावर खटला भरावा असा त्याला सल्ला देईन. तुझ्याकडे जेव्हा गुलाब व गुलाबचा धीर आला आणि त्यांनी त्यांची जी माहिती सांगितली त्या साऱ्या स्टेटमेंटवर त्याचा अंगठा तरी उठवून घेतलास की नाही? ते काय केव्हाही करता येईल. ती दोघे माझ्याकडे परत येणार आहेत आणि ती नाही आली तर, आणि त्यांनी तुला हव्या त्या जबाबावर अंगठा उठवून दिला नाही तर? आबासाहेब तुम्ही अगदी भाबड्या होतो. मी तुम्हाला चांगला बनेल समजलो होतो. अहो 5-50 रुपये आणि दारूची बाटली दिली की मग वाटतील त्या जबाबावर ते अंगठा देतील. बाबूराव हा तुझा भ्रम आहे. पैशानं कामं होतात ही गोष्ट खरी, पण सर्वांनाच काही पैशानं विकत घेता येत नाही. बरं ते जाऊ दे. मी काही आपण होऊन सल्ला देणार नाही. जे काही पुढं होतंय ते पाहून इरखून जरा सांभाळून राहा. पण बाबूराव मला हे कळत नाही की इतकं सगळं धडधडीत खोटं लिहिण्याची आवश्यकता होती का? कमाल आहे. अरे सत्य हे कधीच वृत्तपत्रांची बातमी होत नाही. सत्यात थोडी भेसळ करावीच लागते. वास्तविक भगवंतरावांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही हे मला पण माहिती आहे. पण भगवंतरावाला या प्रकरणात ओढला नाही तर या प्रकरणाला गंमतच येणार नाही.
शिवाय बलात्कार, तो सुद्धा भटक्या जातीतल्या एका तरुण स्त्रीवर, म्हणजे एकदम सारी सहानुभूती त्या स्त्रीकडे जाते. अरे, हे प्रकरण मिटवायला भगवंतराव कसा धावत येईल पहा. अरे, तू भगवंतरावाकडून पैसे खाशील आणि प्रकरण मिटवशील, पण असेंब्ली फ्लोअरवर जेव्हा विरोधी पक्ष प्रश्नांची सरबत्ती करेल तेव्हा सरकारजवळ काय उत्तर आहे? त्याच्याशी आपल्याला काय करायचं आहे? मुख्यमंत्र्यांनी भगवंतराव बघून घेतील. अरे, पण त्यांनी फ्लोअरवर सांगितलं की चव्हाट्यात आलेली बातमी धडधडीत खोटी आहे तर? वकील साहेब, लोकांचं मानसशास्त्र असं नसतं. लोकांना पहिला प्रहार खरा वाटतो व खुलासा खोटा वाटतो. शिवाय आपली लेखणी काही स्वस्त बसणार नाही. दुसरंच काहीतरी गंभीर प्रकरण उत्पन्न करून भगवंतरावाला कोड्यात आणलं की लोक बलात्काराचं प्रकरण विसरून जातील आणि त्या नव्या प्रकरणात रस घेतील. अरे, पण गुलाबची बेअब्रू झाली त्याचं काय? अरे, तिला कसली आली आहे अब्रू? 10-5 रुपयांसाठी कोणाही बरोबर झोपणारी ती वेश्या आहे, वेश्या. तिची अब्रू गेली काय, राहिली काय? त्याला काय महत्त्व आहे? अरे बाबूराव, तू गरिबांचा कैवारी म्हणून घेतोस आणि केवळ पोट जाळण्यासाठी गरिबांची अब्रू अशी विक्रीला काढतोस. अरे वकिला, तुला ही नीती कधीपासून सुचायला लागली? खऱ्याचं खोटं करून तू नामवंत वकील झालास. चोर, स्मगलर आणि बलात्कारी माणसांना भली मोठी फी घेऊन तू सोडवतोस. तेव्हा जे कोणी गरीब, दुबळे, बदमाशांनी नाडवले होते त्यांचा तू कधी विचार केलास? तसा विचार करणं माझ्या धर्मातच बसत नाही. गुन्हेगारावर गुन्हा सिद्ध होईपर्यंत तो निर्दोष आहे असं कायदा मानतो आणि निर्दोषी माणसाला बचावाची सर्व संधी मिळाली पाहिजे, हे वकिली धंद्याचं सूत्र आहे. हजारो अपराधी सुटले तरी चालतील, पण एकही निरपराध माणूस दंडित होता कामा नये. हे कायद्याचं मूलतत्वच आहे. आमच्या व्यवसायात एकच नीती आहे आणि ती मी प्रामाणिकपणे पाळतो, आणि ती म्हणजे माझ्याकडे आलेल्या अशिलाचा माझी बुद्धी वापरून बचाव करणं. म्हणजे तेच, दोघांचाही धंदा एकच, खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करणं. नाही रे बाबा, तुझा आणि माझा धंदा एक नाही. न्याय अन्याय याचा तुला कसलाच विचार नसतो. काहीतरी भन्नाट मजकूर लिहायचा, लोकांचं कुतूहल चालवायचं, खूप वाढवायचा आणि दहशतीच्या जोरावर लोकांकडून पैसे मिळवायचे, हा तुझा धंदा. पण आजपर्यंत माझ्या या धंद्याला तुझं साह्य होतं. मला वाटत होतं की लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी तू धडपडतोस, तेव्हा तुला थोडी मदत केली पाहिजे. एवढ्यासाठी कधी तुझ्याकडून अपेक्षा केली नाही मी. आपण प्रत्यक्षपणे समाजाचं काही कार्य करत नाही तर त्याला आपण सहाय्यभूत व्हावं, अशी माझी अपेक्षा होती. तुझ्याबद्दल माझ्या मनात शंका होत्या, पण मी फार खोलवर जायचं नाही ठरवलं. म्हणून मी आजवर तुझं वकीलपत्र घेतलं. पण केवळ कोणाला तरी दम देण्यासाठी किंवा मुख्यमंत्र्यांना मदत करण्यासाठी तू लहान लहान माणसांना खर्ची टाकतोस, हे पाहिल्यावर समजलं की तुझे माझे मार्गच वेगळे आहेत. लोक हे तू साधनांसारखे वापरतोस. तुझा निर्भयपणा वगैरे सर्व थोतांड आहे, थोतांड. कोणाची तरी भडवेगिरी करून पोट जाळायचं हीच तुझी पत्रकारिता असेल तर तुला पाहिजे त्या रस्त्यानं तू चाल ना. आम्ही कोण आडकाठी करणार? आबासाहेब, रात्री दारू काय जास्त झाली काय? या बाबूरावाला तुम्ही ओळखत नाहीसं दिसतंय. मी म्हणणाऱ्या धुरंधरांना मी लोळवतो. तुमच्यासारख्यांचा काय पाड लागणार माझ्या पुढे? बाबूराव, घमेंडखोर माणसांची केव्हा तरी जिरतेच. आपल्या आवाक्यात न येणाऱ्या माणसाबरोबर युद्ध करण्याची भलती आकांक्षा बाळगू नये. कोणाच्या मेहरबानीनं किंवा कोणाची भाड खाऊन मी मोठा झालेलो नाही. माझ्या बुद्धीवर मी माझं वैभव आणि नाव कमवले. मला तुमच्या प्रशंसेचीही किंमत नाही किंवा स्तुतीचीही गरज नाही. मी आपण होऊन कधीही तुमच्याकडे येणार नाही, कारण तो माझा पिंड नाही. पण भलत्या घमेंडीला बळी पडून तुम्ही माझ्या वाटेला जाऊ नका. कायदा माझ्या घरी पाणी भरतोय आणि तुम्ही तर सर्व बेकायदेशीर कृत्यात अकंठ बुडालेले आहात. माझ्यापासून तुम्ही दूर राहिलात तर फार बरं होईल.
थोडक्यात आबासाहेब, तुमची आमची जुंपली असंच की नाही? मुळीच नाही. मगाशी मी सांगितलं की आपण होऊन मी कोणाशी युद्ध करत नाही, मला त्याची गरज नाही. पण कोणी प्रहार केलाच तर मग आबासाहेब उद्याचा अग्रलेख वाचाच. बाबूरावांच्या धमकीची कोणालाही भीती वाटावी असाच त्यांचा लौकिक होता. बाबूराव हे नुसते पत्रकार नव्हते, नामवंत साहित्यिक तर होतेच, पण उत्तमपैकी वक्ते पण होते. अनेक सामाजिक संस्थात त्यांचा हातभार होता आणि राजकारणातल्या सर्व गटांशीही त्यांचे संबंध होते. तीच एक मूर्तिमंत दहशत होती. एका मंत्र्याला जवळ करून दुसऱ्या मंत्र्याला नागडे करणे हा त्यांचा खाक्या होता. राजकारणातली सर्व गुपितं त्यांना कळत असत. या घटकेला मुख्यमंत्र्यांच्या गटाला त्यांनी जवळ केले आणि वनमंत्री भगवंतराव नाईक, कायदामंत्री अण्णासाहेब पाटील, गृह खात्याचे राज्यमंत्री देवीचंद्र लाहोटी या सर्वांना धारेवर धरले. राजकारणात पाप कोण करत नाही? मुख्यमंत्री आणि त्यांचा गट ही मोठी चारित्र्यवान माणसं होती अशातला भाग नाही. पण सत्तेत असणाऱ्या एका गटाच्या साह्याशिवाय राजकारणातली लफडी कुलंगडी हातात येत नाहीत. या अनुभवामुळेच बाबूराव असले डावपेच रचायचे. बाबूरावांनी बायकाबाजी आणि स्मगलिंग यांसाठी मशहूर असलेल्या चव्हाणांना संरक्षण देऊन त्या मानाने भाबड्या आणि थोड्याशा बावट असणाऱ्या रावसाहेब गाढ्यांना राजकारणातून उठवले आणि त्याचा परिणाम त्यांच्या अपमृत्यूत झाला. कुशाग्र बुद्धी, हजरजबाबीपणा आणि भाषा प्रभुत्व यांच्या बळावर सर्वच क्षेत्रात बाबूरावांचा धाक होता. त्यांच्याबरोबर लाचाराने वागणाऱ्या साहेब साहेब असे करीत गोंडा घोळणाऱ्यांना ते कसेही असले तरी त्यांच्याकडून संरक्षण लाभे. त्यांच्या अतिशयोक्तीपूर्ण लेखनामुळे कित्येकदा निरपराध माणसे भरडली जायची. त्यावर त्यांचे स्पष्टीकरण असायचे की त्याला काही इलाज नाही. किल्ल्याचा बुलंद दरवाजा फोडायचा म्हणजे खिळे झाकण्यासाठी निरपराध उंटांचा बळी द्यावाच लागतो. बाबूरावांनी केले नाही असे एकही पाप या जगात नव्हते. अनेक पोरींना त्यांनी नादी लावले आणि वाऱ्यावर सोडून दिले. कितीतरी सुखी संसारात त्यांनी बिब्बा घातला. अनेक तऱ्हेचे फंड गोळा केले आणि त्याच्या बळावर आपली चव्हाटाची प्रचंड आलिशान इमारत आणि अद्ययावत यंत्रसामग्री खरेदी केली. एका खानदानी मराठा कुटुंबातल्या संसारी बाईला, जयमालेला त्यांनी मोहात पाडले आणि तिला दिवस केले. तेव्हा आपल्या परमप्रिय डॉक्टर देशमान्यांकडून तिच्या इच्छेविरुद्ध गर्भपात केला. हे सगळे जगाला माहीत होते. यात गुप्त असे काहीच नव्हते. पण इतके असून सुद्धा सरकारला नमवणारा आणि लोकांची गाऱ्हाणी वेशीवर टांगणारा असा एक झुंजार पत्रकार म्हणून लोकांनी त्याला स्वीकारला. अखेर लोकांची स्मरणशक्ती ही अल्पजीवी असते. लोक मागचे सारे विसरून जातात. म्हणून बाबूरावांसारख्या माणसांचे ठीक असते. बाबूरावांजवळ क्रूरपणा आणि भलेपणा यांचे एक विचित्र रसायन होते. एकेकाळचा हा हळवा भाबडा मास्तर, प्रतिभा संपन्न नाटककार व कवी आज चव्हाटातून रुद्रावतार धारण करीत असे आणि सत्ता, संपत्ती, संघटना असणाऱ्या बलदंड माणसांना वटणीवर आणत असे. हे याचेच लोकांना अप्रूप वाटत असे. अधूनमधून बाबूरावांनी आपल्या वाटेला जाऊ नये म्हणून उठल्या उठल्या बाबूरावांच्या खुशालीची चौकशी करणारे फोन मुख्यमंत्र्यांपासून ते बुरट्या साहित्यिकांपर्यंत सर्वजण करत असत. म्हणून मुख्यमंत्र्यांचा जेव्हा फोन आला तेव्हा बाबूरावांना आश्चर्य वाटले नाही. बाबूराव, आज धमाल उडवलीत तुम्ही. भगवंतरावांचा आत्ताच फोन आला होता. काय म्हणतोय तो आरामखोर? म्हणतोय काय, म्हणत होता सगळं वालंट आहे. बाबूरावानं हे सगळं खोटं लिहिलंय. बंशीचा खून झालाय हे तरी खरं आहे की नाही? ते खरं आहे हो, पण भगवंतराव म्हणतो त्यात त्याचा काय संबंध. माझ्याकडेच ग्रह खाता आहे तेव्हा तो म्हणाला की ताबडतोब मी त्याबद्दल खुलासा केला पाहिजे. मग तुमचा विचार काय आहे? अहो, मी खुलासा केला नसता, पण असेंब्ली चालू आहे हे तुम्ही विसरलात. प्रेस तर सारखा भंडा होतोय, पण आज प्रश्नोत्तराच्या तासाला काहीतरी उत्तर द्यावंच लागेल. मग तुम्ही काय ठरवलंय? काय ठरवणार बाबूराव, तुम्ही आम्हाला विश्वासात न घेता असलं काहीतरी छापता.
अहो, आम्हाला राज्य करायचंय. पोलिसांच्या मारहाणीत बनशीचा खून झालाय असं तुम्ही लिहिलंय आणि तुम्हाला माहीत आहे की ते सर्व खोटं आहे. हं, काय खोटं आहे? बनशीचा मृत्यू झाला ते खोटं आहे? बनशीला मारहाण झाली हे खोटं आहे? आणि त्या मारहाणीनंतर थोड्याच काळात त्याला मृत्यू आला हेही खोटं आहे? हे पहा, आमच्याकडे आलेल्या रिपोर्टनुसार तरी त्याचा मृत्यू नैसर्गिक कारणामुळे झाला आहे. त्याच्या अंगावर मारहाणीच्या खुणा कुठेही नव्हत्या. अर्थात मारहाण झालीच नसेल असं काही मी म्हणत नाही. बरं, बनशी काही सरळ मार्गी माणूस नव्हता. तो रेकॉर्डमधला माणूस आहे. तुम्ही त्याच्या बायकोवर बलात्कार झाला असं म्हणता, पण तिची वैद्यकीय तपासणी करून घेतलेली आहे. मग तुमचं म्हणणं तरी काय? मी हे सर्व खोटं लिहिलंय? रागावू नका बाबूराव, तुम्ही खोटं लिहिलंय असं मी म्हटलेलं नाही. पण मला असेंब्ली फ्लोअरवर हे सर्व नाकारावं लागणार हे लक्षात ठेवा. नंतर गैरसमज नको म्हणून फोन केला. म्हणजे तुम्ही आम्हाला वाऱ्यावर सोडणार म्हणा की? तसं नाही बाबूराव. या प्रकरणाची चौकशी करण्याचा प्रश्न विचारायला मी जगन्नाथ बोबडेंना सांगितलं आहे. चौकशी एकदा सुरू झाली की तुम्हाला माहीतच आहे की ती लांबत राहते. लोकांचं लक्ष दुसरीकडे जातं. भगवंतरावाला तुम्ही उघडं पाडलंच आहेत. तुमचं काम झालंय आता. प्रकरण फार ताणू नका. एवढंच माझं म्हणणं आहे. आजची प्रश्नोत्तरं देताना उगी जादा टीका टिप्पणी करू नका, नाहीतर पुन्हा हक्कभंग, स्थगन प्रस्ताव असलं काहीतरी लफडं होईल. काय लिहायचं आणि कसं लिहायचं हे आम्ही सांगायची आवश्यकता नाही. ठीक आहे, बघतो काय जमतं ते. पण आमच्या छगनलालच्या सिनेमा लायसन्सचं काय झालंय? बरेच दिवस प्रकरण कोकणात पडलंय. नाही, त्याची चिंता करू नका. ते आज उद्या नक्की हातावेगळं होईल. बरेच दिवसात गाठ नाही आपली. होय ना, आपण भेटूया. पुढच्या आठवड्यात असेंब्ली संपते. ताडोबाला 2-3 दिवस विश्रांतीसाठी जायचा विचार आहे. तुम्ही या. येताना बाईंनाही घेऊन या. हा, हे ठीक आहे, जमवतो. पण फार बोभाटा करू नका, नाहीतर आमच्यासारख्यांना तुमच्या संगतीत दिवस घालवणं फार अडचणीचं होतं. बाबूराव, मागे तुम्हाला आमच्या अण्णासाहेब पाटलांबद्दल बोललो होतो. त्यांच्यावर अजून तुम्ही काहीच लिहिलं नाहीत. आहे लक्षात आहे माझ्या. पण अजून तुम्ही आमची मागणी पुरी नाही केली. करू की, त्यात काय अडचण आहे? ठीक आहे. फोन बंद झाला आणि बाबूरावांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू पसरले. या राज्यातला सर्वात मोठा सत्ताधीश म्हणजे मुख्यमंत्री, त्याचे सुद्धा आपल्या वाचून भागत नाही. मनात आणू ते आपण करू शकतो, या भावनेने त्यांची छाती थोडी आणखी फुलून आली. त्याने रिपोर्टर चंद्रकांत गोगटेला बोलावून घेतले. कोणकोणत्या आमदारांना व मंत्र्यांना भेटायचे आणि त्यांची प्रतिक्रिया कोणत्या मुद्द्यावर नोंदवून घ्यायची याची सूचना दिली. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.